गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुकुंद राजांना नमस्कार करते. सगळ्यांना तुम्हाला नमस्कार करते आणि आपण पुढे जाऊया. आपलं विवेक सिंधूचं पहिलं प्रकरण जवळजवळ 94 पर्यंत आपलं झालं होतं. ओव्या की ज्याच्यात श्री गुरूंचं वर्णन झालं, शिष्याचं वर्णन झालं. आणखीन शिष्याने श्री गुरूंना नमस्कार करून म्हणजे गुरुचरणावरती आपलं मस्तक ठेवलं म्हणजे शरण गेला. आणखीन विनवणी केली त्यांनी. काय केलं की मला मी पूर्णपणे तापत्रे तापून गेलेलो आहे. या वणव्यामध्ये संसाराच्या मी पळून निघालो. तेव्हा आपण मला ज्ञानाचा पाऊस पाडा माझ्यावरती. अध्यात्म विद्येशिवाय निववणं होत नाही. पाऊस म्हणजे पाण्याचा पाऊस नाही, तर विद्येचा पाऊस. मेघवृष्टीपरी करू उपदेश म्हणून जे तुकाराम महाराज म्हणतात, तर तसा ज्ञानाचा पाऊस माझ्यावरती पाडा. आणखीन मला पूर्ण निववा, शांत करा मला. म्हणजे थोडक्यात मला पूर्णपणे ब्रह्मानंद उपभोगू द्या. आणि असं म्हणून शिष्यांनी श्री गुरूंच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. म्हणजे तो श्री गुरूंना शरण गेला, पूर्णपणे शरण गेला. तव बोलिला श्री गुरु राजा, बारे तू शिणलासी कवणीये काजा. कैसे बंधन तोडी जाईल बोजा, हे चूज पाही रोकडीची. त्याच्यावरती श्री गुरु त्याला म्हणाले की अरे तू का एवढा शिणलास, कवणीये काजा, का शिवणलास तू एवढा, काही कारण आहे. आणखीन बंधन जे आहे, ज्याला तू बंधन म्हणतोयस, कारण ते माया बंधन आहे. माया बंधन म्हणजे काय, जे नाहीये ते. माया मुळात माया म्हणजे जी नाहीये ती, आणि जी नाहीये तर तिने बंधन घातलेलं. मग ते कसं तोडायचं ते आता मी तुला प्रत्यक्ष दाखवतो. म्हणजे श्री गुरूंनी शिष्याला इथे आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं की तू जो शिणलायस म्हणतोयस तो कशामुळे शिणलायस. तुला जी बंधनं आहेत ती खोटी बंधन आहेत, माया आहे. ती माया आहे, त्याची ही बंधनं जी खोटी आहेत ती दूर कशी करायची ते मी तुला सांगतो. मांडुक्याच्या कारिकात एक फार छान सांगितलेलं आहे की बंधन जर का खरं असतं तर ते गेलंच नसतं. जर का बंधन खोटं आहे तर ते घालवायचा प्रश्नही येत नाही. अशाही पद्धतीने आहे. समर्थांचं आहे की अविद्या बंधन साच होते तरी ज्ञानाचे बापेही न लोटते. अगदी अशा शब्दात त्यांनी तिथे सांगितलंय की जर का अविद्येचं बंधन सत्य असतं तर ते काहीही झालं कोणाच्याही कडनं ते दूर झालं नसतं. ते सत्य नाहीये, पण हे समजून घ्यायला लागतं. केवळ सत्य नाही म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान होणार नाहीये. खरं काय आहे ते ज्ञान आपल्याला एवढ्या शब्दांनी होत नाही. तर त्याच्यासाठी श्री गुरूंनी पुढे जे सांगितलेलं आहे की शिष्याला अनुग्रह दिला, त्याची गरज असते आणि शिष्याने त्याप्रमाणे पुढे साधना करण्याची गरज असते. तेव्हा ते पटतं. नाही तर शब्दांनी ज्ञान झालंय, हो मला कळलं की अविद्येचं बंधन आहे आणि काही खरं नाही. हे म्हटले आणि माझं बंधन तुटणार आहे का. जे जन्मोजन्मींचं माझ्या मनात दृढ झालेलं आहे की मी अमुक एक नावाचा जीव आहे, अमुक एक माणूस आहे वगैरे, प्राणी असेल, जन्मोजन्मी आपण ह्याच याच्यातून चाललोय, सायकल मधनं जातोय. आणखीन ते जर का असलं तर ते केवळ शब्दाने तुटणार आहे का. असे शब्द तू कितीतरी जन्मात पूर्वी सुद्धा ऐकले असशील. हे काही एका जन्मात होणारी गोष्ट नाहीये. याच्याही आधी तू हे कधीतरी अभ्यास केलाही असशील, तरी तुझं बंधन तुटलेलं नाहीये ना. ते कसं तोडायचं ते आता मी तुला रोकडं दाखवतो, प्रत्यक्ष दाखवतो. मुकुंद राजांचा काय, समर्थांचा काय, संतांचाच रोकड्या ज्ञानाच्या प्रचितीवरती भर असतो. उधारीतला त्यांना मान्य नाही.
कोणी जर का उधारीचं म्हणजे उद्या मिळेल, परवा मिळेल, पुढल्या जन्मी मिळेल, मरणानंतर मिळेल, हे असलं जर का कोणी सांगायला गेलं तर ते त्यांना स्वीकार्य नाहीये. रोकडं पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष पाहिजे, रोख पाहिजे, उधारी नाहीये तिथे मोक्षाची. म्हणून मग त्यांनी काय केलंय पुढे, की ऐसी प्रतिज्ञा स्वीकारवणी शिष्या ते सन्मुख बैसवोनी ज्ञान समावेश करवणी गुरु संप्रदाये क्रमे. इथे आता काय काय सांगितलंय, त्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे, जवळजवळ पूर्णपणे निर्णय दिलेला आहे की हो मी तुला दाखवतो. शिष्याला समोर बसवलं, आणखीन ज्ञान समावेश म्हणजे त्याच्या ज्ञान ते संक्रमित केलं म्हणूया, किंवा त्याला त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपदेश केला. कसा, तर गुरूंच्या संप्रदायातून ज्या पद्धतीने ते ज्ञान चालत आलेलं आहे त्या पद्धतीने तिथे उपदेश केलेला आहे. आता संप्रदायपूर्वक उपदेश करण्याचं काय कारण आहे? संप्रदाय जो असतो तर अनेक संप्रदाय आहेत, विद्या संप्रदाय काही कमी नाही आहेत. जसे आपले गायनाचे संप्रदाय असतात बरेचसे, ज्याला आपण घराणी म्हणतो, संप्रदाय असतातच. पण विद्या संप्रदाय जो आहे तर त्याच्यात आता अद्वैत संप्रदाय आपले ते सुद्धा बरेच आहेत, वारकरी संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय, हे सगळे अद्वैत संप्रदाय आहेत. आणखीन हे सगळे संप्रदाय जे आहेत, किंवा आता रामकृष्ण मिशन म्हणा, हे सगळेच अद्वैत संप्रदाय आहेत. ह्या संप्रदायांची परंपरा जी चालत आलेली आहे त्या परंपरेप्रमाणे त्या पद्धतीने ज्ञान दिलं जातं. कोणाचा भक्तीवरती जास्त जोर असतो, कोणाचा ज्ञानावरती असतो, कोणाचा योगावरती, ध्यानावरती वगैरे असतो. म्हणजे ह्या संप्रदायातच वेगवेगळ्या भर कशावरती आहे, ही सगळी साधनं एकमेकांना पूरक आहेत, पण प्रत्येक संप्रदायाचा भर थोडासा कमी जास्त असतो. एखाद्या बाजूला झुकतं माप थोडं असतं. आणि दुसरं म्हणजे संप्रदायपूर्वक जेव्हा दिला जातो तेव्हा त्या संप्रदायाचं बळ पूर्ण त्या शिष्याच्या पाठीमागे राहतं. श्री गुरूंचं जसा त्या शिष्याच्या मागे बळ राहतं त्याचप्रमाणे संप्रदायाचं पण राहतं. संप्रदायात जे अनेक संत होऊन गेलेले आहेत तर त्यांचं देखील त्याला पाठिंबा मिळतो. संप्रदायपूर्वक त्यामुळे श्रवण करावं असं सांगितलं जातं, अभ्यास संप्रदायपूर्वक करावा असं सांगितलं जातं. म्हणून गुरु संप्रदाय क्रमाने परंपरेने जी चालत आलेली आहे ती ज्ञानाची दीक्षा त्याला दिली, म्हणजेच अनुग्रह दिला. ज्ञानाची दीक्षा म्हणजे अनुग्रह. आता अनुग्रह म्हणजे आपल्याला बहुतेकांना सगळ्यांना कल्पना आहे की तिथे ग्रहण केलेलं असतं. कोणी? गुरूंनी शिष्याचा स्वीकार केलेला असतो, जबाबदारी घेतलेली असते. समर्थ म्हणतात की येथे सद्गुरूची कारणा येथे बोल नाही शिष्यासी, इथपर्यंत म्हणतात की सद्गुरू असंच शिष्याला पालट करतो, पण अर्थातच असा नुसता हात करून अशा पद्धतीने पालट नाही करत, तर शिष्याला योग्य मार्ग दाखवतो, प्रसंगी कान पिळतो. शिष्याने काहीच केलं नाही, अगदीच फुकट गेला तर शेवटी सोडून देतात. पण शक्यतो कुठल्याही शिष्य असा जर का त्याला खरोखरी उत्सुकता असली ज्ञानाची तर त्याला नाही सद्गुरू सोडत. त्याला शक्य तेवढ्या लवकर व्यवस्थितपणे पुढे न्यायचा ते प्रयत्न करत असतात. आणि हा अनुग्रह आहे. अनुग्रहात स्वीकार आहे. आणखीन शिष्याला श्री गुरु जो त्याच्या वेळेस संकल्प करतात की ह्या जीवाचं कल्याण व्हावं, त्या संकल्पाला बळ असतं, त्या संकल्पाला यश येतं. कधी ना कधीतरी त्या संकल्पाला यश येतच येतं. म्हणून श्री गुरूंचा अनुग्रह हा एक फार मोठा टप्पा आहे शिष्याच्या किंवा मुमुक्षूच्या आयुष्यातला, फार मोठी पायरी आहे. ती ओलांडल्यानंतर आपली साधना जी असते त्याला वेगळी गती मिळते. आपण आपल्या मनाने साधना करतच असतो, पण अनुग्रहानंतर त्या साधनेला वेगळी दिशा मिळते, वेगळी गती मिळते, आणखीन वेगळी एक भावना आपल्या मनात जागृत होते. जर का आपल्यात मुमुक्षुत्व असलं तर
केवळ हौस म्हणून कोणीतरी म्हणालं म्हणून जर का आपण अनुग्रह घ्यायला गेलो तर अशा पद्धतीने होणार नाही. खरा अनुग्रह जो आहे तर तिथे शिष्य आणि गुरु दोघेही उत्तम पाहिजे. जे आपण लक्षणं पाहिली सद्गुरूंची आणि सत्शिष्याची त्याप्रमाणे असली तर त्या अनुग्रहाला फळ फार लवकर येतं. नाहीतर कधी येईल सांगता येत नाही. त्यात सुद्धा जर का शिष्य खरोखरी साक्षेपी असला तरी देखील फळ लवकर यायचा संभव असतो. पण शिष्यांनी इथे आता शिष्याला अनुग्रह दिला 96व्या ओळीत ते सांगितलं. म्हणजे काय झालं त्याच्यामुळे तर तेथे ज्ञानशक्तीचा प्रवेश, अज्ञान शक्तीचा निरासू, बोध उठिला स्वयंप्रकाशू शिष्य चैतन्य. शब्द विचारात घेण्यासारखे आहेत की ज्ञानशक्तीचा प्रवेश झाला. बोधरूप शक्ती जी आहे, ज्ञानरूप शक्ती जी आहे तिचा शिष्याच्या अंतःकरणात प्रवेश झाला. याचा अर्थ की नक्की काय आहे ज्ञान म्हणजे काय पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान म्हणून समर्थ सांगतात की ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे ज्ञान म्हणजे नक्की काय हे सांगितलं. आणखीन त्याचबरोबर त्यांचा संकल्प पण असल्यामुळे शिष्याच्या अंतःकरणात ते ज्ञान प्रकट. तिथे अज्ञान शक्तीचा निराश झाला. शक्ती आहे ही. शक्ती आहे म्हणजे काय आहे कार्यावरण आपल्याला कळते. शक्ती जी आहे तर ती आपल्याला नुसती शक्ती ही शक्ती अशी दाखवता येत नाही. तर कार्य जेव्हा होतं त्याच्यावरनं तिथे शक्ती असली पाहिजे असं आपल्याला कळतं. हा ज्ञानशक्ती आली. त्या ज्ञानशक्तीला अडथळा आणणारी विरोध करणारी अशी जी अज्ञान शक्ती होती तिचा निराश झाला. ती शिष्याच्यासाठी त्यावेळेस पूर्ती तरी नाहीशी झाली. अनुग्रहाच्या वेळापुरती तरी त्यावेळेस नाहीशी झाली. आणखीन बोध उठिला स्वयंप्रकाश, जो स्वयंप्रकाश ब्रह्म तो बोध त्याच्या अंतःकरणात उठला. म्हणजे मी ब्रह्म आहे हा बोध त्याच्या अंतःकरणात जागा झाला. कोणाच्या शिष्य चैतन्य म्हटलेलं आहे. शब्द विचारात घेण्यासारखा आहे की शिष्याच्या अंतःकरणात म्हणजे बुद्धी तर जड आहे, मन जड आहे, सगळं हे जड आहे. मग नक्की कुठे चैतन्य म्हटलं तर ते ज्ञानरूपच आहे. मग नक्की बोध कुठे उठला तर शिष्य चैतन्य म्हणजे शिष्याच्या अंतःकरणात शरीरात जे चैतन्य व्यापून होतं ज्याला आपण जीव असं म्हणतो, ज्याला आपण चिदाभास म्हणतो. अंतःकरणात व्यापून राहिलेलं जे चैतन्य आहे, जे प्रतिबिंबित चैतन्य आहे त्याला आपण चिदाभास म्हणतो. आणि हा जो बोध उठतो हा त्या अंतःकरणातल्या प्रतिबिंबाला म्हणजे चिदाभासाला म्हणजेच स्वरूपाची जी छाया आहे तिच्यात हा बोध उमटतो. म्हणून शिष्य चैतन्य म्हटलंय. कारण शेवटी काय आहे की बिंबाचे गुण प्रतिबिंबात येतातच. ज्ञानरूप आत्मा आहे त्याच्यात बोध उठणं शक्य नाहीये. जे जड असं अंतःकरण आहे त्याला देखील बोध होणार नाहीये. मग बोध जो होतो तर तो त्या अंतःकरणात प्रतिबिंबित जे चैतन्य आहे ज्याला आपण चिदाभास म्हणतो, जे जीवाचा मुख्य घटक आहे. वास्तविक पाहिला तर तो आभास आहे. कारण अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंबाला कोणीही कधीही खरं म्हणत नाही. एखाद्या फॅन्टसी गोष्टीतली गोष्ट सोडा पण नाहीतर प्रतिबिंबाला कधीही कोणीही खरं म्हटलेलं नाही. पण तरी देखील त्या प्रतिबिंबाशिवाय व्यवहार होत नाही. मला आठवलं ते अजंठा लेणी वगैरे जी आहेत ना ती कशी त्यावेळेस त्या काळात खोदली. तिथे काही दिवे नव्हते. एवढं बारीक कोरीव काम म्हणा किंवा पेंटिंग्स म्हणा ती कशी काय केली. अगदी मी लहानपणी गेले होते जेव्हा तिथे वीज वगैरे नव्हती आलेली. तेव्हा आम्हाला तिथल्या गाईडनी मोठा पत्रा होता. आणखीन तो पत्रा उन्हात ठेवला
आणि असा अँगलने बरोबर तो फिरवला की त्याचा प्रकाश त्या गुहेत पडत होता आणि त्या चित्रांवरती अचूक पडत होता. म्हणजे सूर्याचं जे कवडसा आहे, जे प्रतिबिंब आहे, तिथे सूर्य वास्तविक नाहीये, पण सूर्याची किरण परावर्तित करून आतमध्ये जेव्हा नेली तेव्हा आतमध्ये प्रकाश झाला. आता तिथे सूर्य प्रत्यक्ष नेला का? सूर्य प्रत्यक्ष नेलेला नाहीये तिथे, पण तरी देखील तिथे प्रकाश तर आला. म्हणजे काय झालं? सूर्य गेला नाही, पण तरी देखील त्याचा प्रकाश तिथे पडला आणि त्या प्रकाशात कामं झाली. तसा आपला जो चिदाभास असतो तो आत्मप्रकाशाचा आभास आहे. आणखीन तो सगळी कामं करतो. त्याच्यामुळे आपलं जी हालचाल होते, जे इंद्रियांना चैतन्य मिळतं, ज्यामुळे मला चैतन्य, मी चेतन आहे असं वाटतं, जिवंत आहे असं वाटतं, त्याला कारण हे चैतन्याचं प्रतिबिंब किंवा चिदाभास हे आहे. आणि बोध जो होतो तो शिष्य चैतन्य म्हणजे जो चिदाभास आहे, तर त्याला बोध झाला. म्हणजे त्याला कळलं की मी जीव वगैरे काही नाहीये, मी अमुक एक देह नाहीये, तर मी प्रत्यक्ष परब्रह्म आहे. हा त्या शिष्य चैतन्याला म्हणजेच त्या जीवाला किंवा चिदाभासाला असा हा बोध झाला. हे अनुग्रहाच्या मुळे झालं की श्री गुरूंच्या त्या संकल्पाच्यामुळे शिष्याच्या अंतःकरणात ह्या बोधाने प्रवेश केला. शिष्याला ते कळलं. आणखी मीच ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव त्याला त्यावेळेस आला. हा अनुग्रह जो आहे हा श्री गुरूंच्या कृपेमुळे आलेला आहे. एक लक्षात घ्यायचं की प्रत्येकाला अनुग्रहाच्या वेळेस हा अनुभव येतोच असं नाही. त्याला कारण शिष्याची रिसेप्टिव्हिटी हे फार मोठं कारण आहे. शिष्याचं जर का लक्ष नसलं, विचलित झालं असलं, तर शिष्याला तो अनुभव येणार नाही. शिष्य जर का पूर्णपणे शरणागत असेल, शिष्य जर का पूर्ण मनापासून श्री गुरूंचं बोलणं ऐकत असला, तर त्याला हा अनुभव येऊ शकतो. म्हणजे सगळ्यांना सगळं असं झालंच पाहिजे असं नाहीये, हे लक्षात घ्यायचं. नाहीतर आपल्या मनात ताबडतोब शंका उठतात की मला तर अनुभव आला नाही, मग माझा अनुग्रह झाला की नाही, मग नक्की काय झालं, असे नक्की अगदी आपल्याला शंका येऊ शकतात. कोणाला येतो कोणाला नाही, ह्याला कारण आपणच आहोत. आरसा जर का मलिन असला, ते मी मगाशी जो पत्रा म्हटलं, तो जर का लोखंडाचा साधा घेतला, पॉलिश न केलेला अजिबात, तर तो परावर्तन करणार नाहीये प्रकाशाचं. अंतःकरणात जर का खळबळ असली, तर तिथे ज्ञान प्रकाश फाकणार नाही. परिणाम त्याचा हळूहळू होईल, पण तत्काळ त्याला तो अनुभव येणार नाही. हे लक्षात घ्यायचं आणि ही जी शंका आहे ती बाजूला ठेवायची. मग त्यावेळेस काय झालं, शिष्याला तो क्षणभर अनुभव आला. ते वेळी कंपस्वेदाधिक कुठिले भाव सात्विक, जैसे साम्राज्य पावे रंक, तैसे वर्तते झाले. अनुग्रहामुळे हा जो अनुभव आला क्षणमात्र येऊन गेला अनुग्रहाच्या वेळी, त्यामुळे त्या शिष्याला अष्टसात्विक भावातले काही भाव त्याचे जागृत झाले. म्हणजे इथे क्षणभर अनुभव येऊन गेलाय आणि शिष्य परत देहभानावरती अर्धवट तरी का होईना आलेला आहे. आणि अनुग्रहाच्या वेळेस सत्वाचं आधिक्य असल्याशिवाय अनुग्रह येणार नाही. आणि त्या अनुग्रहाचं जे सुख त्याला झालं, त्याच्यामुळे त्याला हे अष्टसात्विक भाव त्याचे जागृत झाले आणि त्याला त्यातले काही अनुभव आले. म्हणजे तिथे स्वेद म्हणजे घाम फुटतो, कंप, रोमांच, अश्रुपात वगैरे अशा पद्धतीचे हे अनुभव येतात. स्तब्ध होऊन जातं, बरेच असे 8 आहे ते. आणखीन अशा पद्धतीने हे अनुभव येऊ शकतात. कोणाला कुठचे येतील ह्याला नियम नाहीये. आता स्वेद म्हणा, सगळ्या अंगभर येईल असंही नाही म्हणता येणार. वैवर्ण्य म्हणतात म्हणजे रंग फिक्का पडतो,
किंवा शब्द फुटत नाहीत, हे सगळे अष्टसात्विक भावाचेच परिणाम आहेत, भाग आहेत. किंवा कंप, सर्वांग कधी कधी कापायला लागतं किंवा रोमांच उभे राहतात. आता रोमांच पायावरती पण येतील, आणखी तोंडावरती पण येतील, कुठे येतील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे तिथे देखील आपल्याला मग मला असंच कसं झालं हे प्रश्नांना जागाच नसते. ह्या सगळ्या अष्टसात्विक भावामध्ये कसे कोणाला येतात हे प्रत्येक शिष्याच्या प्रकृतीवरती अवलंबून आहे. हे नियम ह्याच्या बाबतीत काहीही नाहीये. एवढंच लक्षात घ्यायचं की सात्विक भाव तिथे वर आलेला आहे आणि हा त्याचा परिणाम आहे, एवढं फक्त त्याच्यात लक्षात घ्यायचं. कोणाकोणाला खूप अश्रुपात येतो, कोणाच्या डोळ्यात पाणी तरळतं, काय होतं कोणाचं हे प्रत्येकाच्या मनाच्या अवस्थेवरती अवलंबून असतं. आणि इथे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि कसं झालं मग की भिकाऱ्याच्या पूर्वी असायचं ना की हत्तीणीच्या गळ्यात माळ द्यायची, आणखी नगरात म्हणजे राजा जर का नसला त्या नगराला किंवा गेला आणि पुत्री, तर हत्तीणीच्या गळ्यात माळ देऊन ती ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल त्याला राज्य द्यायचं, अशा पद्धतीने आपण कथातनं ऐकलंय. तर अचानक एखाद्या भिकाऱ्याच्या गळ्यात जर का माळ घातली हत्तीणी, तर त्या भिकाऱ्याला कसं होईल? किती तो भांबावून जाईल, कसं होईल त्याची अवस्था मनाची? अरे राज्य एकदम, कुठे भिक्षा आणखीन कुठे राज्य, त्याची जशी अवस्था होईल तशी ह्या शिष्याची अवस्था झाली की जो दीन होता, जीवदशेत दरिद्री दीन असा होता. दीन म्हणजे आपलं स्वरूप न कळल्यामुळे तिथे दुःख आहे. तिथे दीनता म्हणजे कोणाकडे भिक्षा मागणं नाहीये. खरं सांगायचं तर आपण सुखाची भिक्षाच मागत हिंडत असतो. अपूर्णता असते आपल्यात, आणि अपूर्णता जिथे आहे तिथे दीनता आहे, कारण आपण पूर्णतेच्या मागे लागतो. आणि ही पूर्णता यावी म्हणून ती दीनता आहे. दीन आणि म्हणून दिनांचा नाथ असं श्री गुरूंना म्हणतात की त्या दिनाला त्या पदवीला स्वतःच्या घेऊन जातात, त्याचं दैन्य घालवतात. अगदी मग राजा असला तरी देखील तो दीनच आहे, दरिद्रीच आहे. संत जे आहेत ते मोक्षश्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, समर्थांनी सांगितलंय. म्हणून भिकाऱ्याला साम्राज्य मिळाल्यानंतर त्याची जी अवस्था होईल तसा ह्या शिष्याची अवस्था झाली. तो निवून गेला, आणखीन भांबावला की अरे कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल असा आनंद मिळाला, अशी स्थिती प्राप्त झाली, असा हा अनुभव मला आला. स्वेद कंप वगैरे अश्रुपात हे त्याचे जे अवस्था झाली त्याने तो पूर्णपणे भांबावून गेला, त्याला काही सुचेनासं झालं. हे कशामुळे झालं? हे 99व्या ओळीत सांगतात की या नाव शक्तिपातू बोलीचे, जेथे स्वानुभवूची अनुभवीचे, निस्सेस तेही विसरीचे स्मरण सांसारिक. ही जी प्रक्रिया झाली, श्री गुरूंनी जो अनुग्रह दिला तिथे शक्तिपात झालाय. शक्तिपात दीक्षा, शक्तिपात दीक्षा म्हणजे मागे मला वाटतं एकदा मी म्हटलं होतं की केवळ कुंडलीने जागृत करणं म्हणजे शक्तिपात दीक्षा असं नाहीये. तर श्री गुरूंचा संकल्प जो असतो त्याबरोबर ते त्या शिष्याला पेलेल एवढी ताकद पण संक्रमित करतात. म्हणजे केवळ शब्दांनी बोलून थांबत नाही, संकल्पाने नाही, तर त्याच्याबरोबर एवढी शक्ती देखील ते प्रदान करतात. आणि त्या शक्तीच्या मुळे शिष्याचा जो साधनात फरक पडतो ना, तो त्या शक्तीच्या मुळे पडतो. म्हणून ह्याला शक्तिपात असं म्हणतात. म्हणजे ही शक्ती जी आहे श्री गुरु स्वतःची कमी करून नाही देत, तर ती ब्रह्माची जशी असते तशी येते, आणखीन तीच ते संक्रमित करतात, त्यांची त्यांनी कमी होत नाही.
पुष्कळांना ही शंका येते की मग श्रीगुरूंना आपण त्रास देतो का, श्रीगुरूंची शक्ती कमी होते का? तसं काहीही होत नसतं. ती ते इकडून घेतात आणखी इकडे पास करतात बस. पण ते माध्यम मात्र तेवढंच जबरदस्त लागतं. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आकाशात विजा चमकतात, घरावरती, उंच मंदिरांवरती वगैरे तो ट्रायडंट असा लावतात ना, की त्याच्यातनं वीज खेचली जाते. म्हणजे तिथे पडते ती तिथे येते. आणखीन ती जर का बारीक तारेने एखाद्या जमिनीत घातली तर पेलणार नाही, तार वितळून जाईल. त्याच्यासाठी जी तार वापरतात, तार म्हणण्यापेक्षा पट्टी असते, अशी चांगली 2 बोट रुंद तरी याची तांब्याची पट्टी असते ती. आणि ती पट्टी तिथपासून पूर्ण जमिनीत नेतात. एवढी जाड का नेतात? पेलत नाही नाहीतर. शक्तीचा जो लोळ आहे विजेचा तो पेलत नाही. तसं इथे शिष्याच्या बाबतीत पण तो शक्तिपाताचा लोळ पेलला पाहिजे. म्हणून जेवढा त्याला पेलेल तेवढाच श्री गुरु तो संक्रमित करतात, त्याच्याहून जास्त देत नाही. रामकृष्ण परमहंसांची कथा आपल्याला माहिती आहे की अनेक शिष्यांना वाटायचं की परमहंस पार्शालिटी करतात, सगळ्यांना सारखं हे देत नाहीत साधन, कोणाला जास्त देतात, कोणाची प्रगती जास्त चांगली होते, भराभर होते, कोणाला होत नाहीये. म्हणजे ते नक्की अगदी भेदभाव करतायत. मग भेदभाव म्हटल्यानंतर ताबडतोब जातपात येते, ताबडतोब गरिबी श्रीमंती येते, अनेक गोष्टी येतात. लक्षात आलं, शेवटी श्रीगुरु आहेत त्यांच्या लक्षात आलं की काय चाललंय. त्यांनी एकदा सगळ्यांना बसवलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी कुंडलिनी हे करून देतो, जागृती करून देतो, म्हणजे सगळ्यांना सारखाच देतो म्हणून सांगितलं, बसवलं. आणखी सगळ्यांवरती तो शक्तिपाताचा प्रयोग केला. त्याच्यानंतर जे अधिकारी होते ते शांत होते, त्यांना वेगळा अनुभव येत होता. आणि जे अनधिकारी होते त्यांना वेड्यासारखं झालं, त्यांना ते पेलली नाही टाकत. तो शक्तिपात आहे. आणि हा शक्तिपात श्री गुरु शिष्यावरती करत असतात, म्हणजे त्याला ती ताकद देत असतात. आणि ती ताकद प्रत्येकाच्या पेलण्याच्या ताकदीवरती, पेलण्याच्या कपॅसिटीवरती, त्याच्या अंतःकरणाच्या स्थितीवरती, प्रकृतीवरती, अनेक गोष्टींवरती ती अवलंबून असते. प्रत्येकाला ती सारखी कधीच मिळत नाही. त्याच्यात श्री गुरूंच्याकडे दोष नाहीये त्याच्यातला, कारण आपण आहोत. आपल्या प्रमाणे ती केली जाते, हे अगदी लक्षात घ्यायचं. आणखीन अशा ह्या दीक्षेमुळे मूळ जी आपली स्थिती असते, आत्मस्थिती, म्हणजे मी ब्रह्म आहे, तर मी ब्रह्म आहे हे सांगणं हे कृत्रिम झालं. पण मी ब्रह्म आहेच, ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा, स्वतःच्या स्वरूपाचा तिथे अनुभव आलेला आहे. तिथे वेगळं नाहीये, हे मूळचं आहे, मी मूळचंच आहे. मूळचा जो रंग प्रकट होतो तो तिथे दाखवलाय. मला एक गोष्ट आठवली, लहानपणी मी चांदोबात वाचली होती की बोधिसत्वाच्या त्या काळात कथा यायच्या एकदा चांदोबामध्ये. तर अशीच एक बोधिसत्वाची कथा होती ती, की एक मोठं घराणं होतं, श्रीमंत होते, पण करते पुरुष सगळे गेले, सगळं पैसे संपले. आणखीन उरलं एक आजीबाई, आणखीन एक नातू छोटा, दोघच उरले. आता जे काय होतं ते मोडून कसं तरी ते पोट भरत होते, चाललं होतं. एकदा नातवांनी काहीतरी बारकीशी गोष्ट मागितली. आजींच्याकडे काही पैसे नव्हते, काय करायचं. बघताना कोपऱ्यात त्यांना एक जुनाट मातींनी माखलेलं भांड दिसलं. त्यांनी जरा साफसूफ केली, पितळी भांड आहे वाटतं. दारावरती एक पूर्वी हे जायचे ना, कपडा भांडी वगैरे त्या बदल्यात देत असत, तर तसा एक चालला होता. त्याला थांबवलं, आणखीन दाखवलं भांड की ह्याचं बाबा काय देशील. त्यांनी काहीतरी बारकीशी वस्तू दाखवली.
आजीबाईंना काही पटलं नाही, ते फारच बारकस देतोय म्हणून त्या म्हणाल्या की राहून दे. नंतर तिथनं बोधिसत्व चालले होते, आणखी ते देखील हेच काम करायचे, भांडी जुनी घेऊन वगैरे. आजीबाईंनी त्यांनाही थांबवलं. त्यांनी पाहिलं, जरासं वरचं खरवडून पाहिलं कसलं भांड आहे. त्या आधीच्या माणसांनी पण तेच केलं होतं. आणि ते म्हणाले, हे सोन्याचं भांड आहे, जर का मी हे सगळं माझ्या जवळ जे आहे ते मी तुम्हाला सगळं देतो, आणखी नंतर पैसे आणून देतो, मग मी हे भांड घेऊन जाईल, एवढं याची किंमत आहे. म्हणजे मूळ स्वरूप जे होतं ते मातीने आणखीन यांनी झाकलं गेलं होतं. म्हणजे ते नव्हतं का तिथे? मूळ स्वरूप जे सोनं होतं ते तिथेच आहे, पण ते झाकलं गेलं. मग ते दूर करायला, ते प्रत्यक्ष प्रकट व्हायला काय करायला लागलं? केवळ वरची माती काढायला लागली, केवळ साफ करायला लागलं, त्याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही, मूळ स्वरूपच प्रकट झालं. तसंच इथे काय झालं की शिष्याच्या मनावरती जे अज्ञान होतं अंतःकरणावरती, तर ते अज्ञान श्री गुरूंनी झटकलं, आणि ते झटकल्यामुळे मूळ स्वरूप जे आहे, मूळचं सुवर्ण जे आहे, तर ते प्रकट झालं. आणि त्या काळात त्याला मूळच्या आत्मस्थितीचा जणू काही अनुभव आला परत. आणि मग तेव्हा अविद्येच्या संसाराचं जराही भान त्याला राहिलं नाही. संसार जो आहे तो पूर्ण अविद्येचा आहे, मायेचा आहे. मग माईक संसाराचं तो भान सुद्धा विसरला. त्या स्वरूपाच्या आनंदातली स्वरूप स्थितीत ब्रह्मस्थिती प्राप्त झाली त्याला. त्यामुळे तव आनंदाचा पुरू शिष्य सरिते आला थोडू, तेथे अविवेक पावघणारू बुडवून जाय. शिष्य जो होता तो त्या आत्मा आनंदाच्या महापुरात वाहून गेला. आनंदाचा पूर आला. शिष्य सरिता ती नदी रूप जो होता, तर त्याला इतका पूर आला, इतका पूर आला की त्याच्यात इतके दिवस पोहत होता अविवेक नावाचा कोणीतरी एक, तो बुडून गेला त्याच्यात. म्हणजे तिथे विवेक आला, अविवेक नाहीसा झाला. आणि अविवेक नाहीसा झाल्यामुळे आनंद तो बुडल्यामुळे त्या ब्रह्माचा विवेक याला त्या अनुभव आला. अविवेक गेल्यामुळे विवेक प्रकट झाला, आणि तिथे ब्रह्मानंद प्रकट झाला, कारण आनंदाचा पूर आला. मला वाटतं मी आत्मारामातलंही उदाहरण एकदा दिलं होतं की शिष्याला जेव्हा अनुग्रह दिला श्री गुरूंनी, म्हणजे तेव्हा काय होतं हे तिथे सांगितलेलं आहे. मला शब्द नाही आठवत, पण तिथे त्यांनी स्वच्छ सांगितलंय की तिथे गुरुकृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण झाली या उचंबळला अनुभव मुक्तार. अशा पद्धतीने तिथे मांडणी केली आहे की शिष्य म्हणतोय की गुरुकृपेचा जो लोट आला, लोट म्हणजे पूर जो आला त्या नाल्याला म्हणा, नदीला म्हणा, इतका प्रचंड पूर आला की सगळं वाटेतलं भरून तिथे केवळ आनंद उरला. केवळ ते कृपेचं जळ उरलेलं आहे, आनंदाशिवाय तिथे काही नाही उरलं. मग पुढे आणखीन म्हणतात की काय अहंकार द्रुमुक उन्मळूला. काय काय झालं? तृष्णे पक्षिणीचा पुरठा मोडीला, इंद्रिय ग्रामो बुडाला, तिये आनंद जळी. म्हणजे त्या आनंद जळामुळे जो अहंकार रूपी वृक्ष ठाण मांडून बसला होता इतका काळ, अहंकाराची जी मुळं असतात ती अत्यंत घट्ट असतात. अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, हलता हलत नाही. वृक्ष होता तो, आणि त्याची सगळी मुळं खोलवर गेलेली होती, ती पूर्णपणे काढणं शक्य नव्हतं, पण तरी देखील तो उन्मूळीला, म्हणजे मुळासकट तो पडला. तृष्णारूप पक्षिणी जी होती तिचं घट्ट मोडलं. तृष्णा म्हणजे हाव, फार हाव, प्रचंड हाव, केवळ आशा असते. बरेच त्याचे एक एक स्तर आहेत.
त्यातली शेवटची अगदी याचना आहे, हवंच. मग ते मागाला जाणार, पण त्याच्या आधीची कृष्ण आहे, फार तहान लागते विषयांची, पाण्याची नाही, तिथे विषयांची तहान असते. आणि अशा ह्या कृष्णा रूप पक्षिणीचं घट्ट मोठं, म्हणजे तिचा ठाव ठिकाणाच नाहीसा झाला. तिला विश्रांतीला कुठेही जागा नाही, तीच नाहीशी झाली. त्यामुळे कृष्णा रूप पक्षिणी नाहीशी झाली. इंद्रिय ग्रामो बुडाला. किती इंद्रिय आहेत? 10 इंद्रिय आहेत आपली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. त्यांचं भान गेलं. इंद्रिय ग्रामो आनंद जळी बुडाला, म्हणजे इंद्रियांचं भान गेलं, केवळ आनंदाचं भान तिथे राहिलं. केवळ मी ब्रह्म आहे हा जो अनुभव आला, तो आनंद रूपता जी आली, त्या आनंदाचं भान राहिलं, देहाचं भान राहिलं नाही. इंद्रिय ग्रामो बुडाला याचा अर्थ 5 ज्ञानेंद्रियांनी जे आपल्याला 5 विषय कळत असतात, त्या कसलंही तिथे भान उरलं नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध कसलंही भान उरलं नाही. म्हणजे मला कोणी हाक मारताय का, माझ्या अंगावरनं मुंगी चावली आहे का, केवढा वारा आला, काहीही कसलंही भान तिथे त्याला राहिलं नाही. असा हा आनंद जळी पूर्णपणे इंद्रियांचा गाव बुडून गेला. इंद्रियांचे सगळे इंद्रियांची कसुमसु मोडे म्हणून ज्ञानदेव म्हणतात. इंद्रियांचा पूर्ण शांत झाली, त्यांची धावच गेली, पाय मोडले त्यांचे. इथे इंद्रिय ग्राम बुडाला म्हटलाय. म्हणजे एकूण सगळ्यांनी जे सांगायचं ते तेच सांगितलंय की इंद्रियांची धाव विषयांच्याकडली बंद पडली. कशासाठी इंद्रिय विषयांच्याकडे धावतात? सुखासाठी धावत असतात. पण जर का सुखाचा असा प्रचंड लोट आला, आनंदाचा लोट आला, दुसरं काहीही तिथे शिल्लक उरलं नाही, तर ती इंद्रिय तरी कुठनं राहणार आहेत? तीही बुडाली. असं हे सुखाची शेजारी तेथ स्वानुभूती अंतवली, या लिंगला सुंदरी तो योगीराज. ते त्याला आता शिष्याला योगीराज म्हटलेलं आहे, कारण त्याला प्रत्यक्ष तत्व अनुभव आलेला आहे. आणि त्या समाधीच्या शय्येवरती सुखाची शेजारी तेथ स्वानुभूती अंतवली. स्वानुभूती रूपी जी स्त्री होती, तिने त्या सुखाच्या शेजेवरती आपल्या योगीराज पतीला आलिंगन दिलं. म्हणजेच त्या समाधीच्या मुळे, समाधी प्रक्रिया जी सांगितली, ही प्रक्रिया अवलंबल्यामुळे तो जो शिष्य होता तो पूर्णपणे ब्रह्मरूप झाला. समाधीत आपण काय म्हणतो की जीव आणि ब्रह्म एक होता, म्हणून ते जे ऐक्य होतं ते त्याला प्राप्त झालं. त्याला फक्त उपमा दिलेली आहे ती स्त्रीच्या आलिंगनाची दिलेली आहे, त्यांनी अत्यंत सुख झालं असं म्हटलेलं आहे समाधी रूपी. तियेचे अंग मिळे नुठती इंद्रियांचे डोहाळे, तेथ आसकेची केवळ स्वस्वरूप. एरवी स्त्रीने आलिंगन दिल्यानंतर इंद्रिय शांत न होता वरती येते, पण इथे ह्या समाधीच्या मुळे इंद्रियांची प्रवृत्तीच मोडली, इंद्रिय पूर्ण शांत झाली आणि तिथे केवळ स्वस्वरूप उरलं, बाकी काहीही तिथे उरलं नाही. तेथ नेणीव ना जाणीव सरले भावा भाव, तेथ जेथ एक छत्र राणीव तया योगी राजा. मग तिथे काय जाणीव नाही, नेणीव नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, माऊलींनी सांगितलंय तेच. तेथ नेणीव ना जाणीव. आपल्याला एकतर जाणीव असते, म्हणजे मला हे कळलंय किंवा मला हे दिसतंय, ज्ञान होत असतं कसलं तरी, किंवा नेणीव असते, मला हे कळलं नाही. अशा पद्धतीने आपल्याला अज्ञान असतं. ज्ञान अज्ञान म्हणा, जाणीव नेणीव म्हणा, काही म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पण त्या ठिकाणी जाणीव नाही, नेणीव नाही, तिथे अंतःकरणच नाहीये. कोणाला जाणीव होणार, कोणाला नेणीव होणार? दुसरं काही नाहीये, कसली जाणीव होणार? जाणीव व्हायला दुसरं पाहिजे की नाही? तिथे एकरूपता आहे. त्यामुळे कशाची जाणीव, किती जाणीव, कोणाला जाणीव, सगळं तिथे नाहीसं झालेलं आहे. सरले भावा भाव, भाव किंवा अभाव. भाव म्हणजे अस्तित्व, असणं,
आणि अभाव म्हणजे नसणं, त्याचाही संबंध नाहीये. कारण एकमेव अद्वितीय जे आहे, तर तिथे अभावालाही जागा नाहीये आणि दुसऱ्या कशाच्या भावालाही जागा नाहीये. तिथे केवळ एक स्वानंद उरलेला आहे, बाकी काहीही नाही. एकछत्र राणीवर, एकछत्री राज्य आहे आनंदाचं तिथे, बाकी तिथे काहीही नाहीये. अशी त्याची तिथे स्थिती झालेली आहे. स्वस्वरूप सुखाचे निभरे, तेथ काहीच न स्फुरे, ते योग निद्रा न संवरे तया योगीराजासी. तो जो शिष्य होता, योगीराज जो होता, तर तो स्वस्वरूप सुखाचे निभरे, पूर्णपणे स्वसुखात डुंबून गेला होता. तो त्याच्या अंतर्बाह्य स्वसुखाच्या पलीकडे दुसरं काही नव्हतं, त्या आनंदाच्या पलीकडे काही नव्हतं. त्यामुळे कसलंही स्फुरण नव्हतं. समाधी पूर्ण होती. स्फुरण घेणारा जो असतो तो जीवच तिथे शिल्लक राहिलेला नव्हता, तो ब्रह्मरूप झालेला होता तिथे. आणखीन याला योग निद्रा असं म्हणायची पद्धत आहे. आणि म्हणून विष्णूंना कायम योग निद्रेत वगैरे आपण म्हणतो, ते योग निद्रेत होते म्हणजे समाधीत होते, म्हणजे अखंड आनंदात बुडलेले असतात. ती जी आहे योग निद्रा, तिचा भंग होत नाही. आता विष्णू अवतार घेतात, शंकर पण कार्य करतात, पण त्याची योग निद्रा भंग होत नाही. म्हणजे ती जी समाधीची अवस्था आहे, आनंदाची अवस्था आहे, तिचा भंग होत नाही. जेथे स्वर्ग सुखाची कुरवंडी, गोवाळवणी सांडीचे फुडी, ते या ब्रह्मसुखाची गोडी केवी बोलावी. म्हणजे ज्या ब्रह्मसुखावरनं स्वर्ग सुखाला देखील ओवाळून फेकून दिलं, काय स्वर्ग सुखात ठेवलाय उधारीतलं, येणार जाणार, जव त्या पुण्याची पावटी सरे तव येऊ लागती माघारे मनुष्य लोकी, असा तो स्वर्ग आहे. त्या स्वर्गाची काय किंमत आहे? काही नाही. असं जे ब्रह्मसुख आहे त्याचं काय वर्णन करू शकणार आहे? जेथ मनाचे जाणणे खुंटले, वाचेचे बोलणे खुंटले, हे जयाचे तोची जाणे येरा टकमक. म्हणजे ह्या अवस्थेमध्ये मनाचं जाणणं म्हणा, वाणीचं बोलणं म्हणा, थोडक्यात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ही जी सगळी आहे तर ती पूर्णपणे शांत झालेली आहे, पूर्ण निघून गेलेली आहे. आणखीन ही शांती जी आहे ती पराशांती आहे. ह्या शांतीचा अनुभव ज्याला तो अनुभव आला त्यालाच कळतो. बाकीच्यांना केवळ बघत राहतात, चकित होऊन बघतात की ह्या योगीराजाची काय ही स्थिती आहे, हे कसं काय शक्य आहे. त्यांना आश्चर्य वाटत असतं त्याच्यासाठी. आणि हे फक्त अनुभवायासीच कळे, बाकीला नाही. पाखाचे फडकारे पक्षी नभी संचरे, परी ते निश्चळ बाळे जैसे तैसेची. पक्षी आकाशात उडतो, उडताना पंख हलवतो, आणखीन वाऱ्यावरती आकाशामध्ये हवा तिथे जातो. मग त्याच्या त्या उडण्याने आकाश हलतं का कधीतरी? आकाश जसं तसंच असतं, त्याला कधीही काहीही हालचाल होत नाही. ते पूर्ण निश्चल आहे, ते निरवय आहे, ते जसंच्या तसं असतं. तैसे परमात्मेयाचे निआधारे इंद्रिय ग्रामो व्यवहारे, परी तेयाचिया व्यापारे न लिंपिजे तो. सुंदर उदाहरण दिलंय की पक्षी नभी गेल्यानंतर जसा आकाशात काही फरक पडत नाही, तसा हा जो योगीराज आहे हा केवळ समाधीत स्वस्थ बसून राहत नाही. एकनाथ महाराज म्हणतात की ताटस्थ या नाव समाधी, ती मूर्खाची ठकली बुद्धी. एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की तटस्थता, स्वस्थ बसून राहणं दगडासारखं म्हणजे समाधी नाहीये. तर इथे हेच सांगितलंय की त्या परमात्म्याच्या आधाराने, म्हणजे त्याच्या अधिष्ठानावरती इंद्रिय सगळी काम करतायत, पण त्या इंद्रियांच्या व्यापाराने त्याला कसलाही लेप लागत नाही, त्याच्यात काहीही बदल होत नाही. जसं पक्षी आकाशात न गेले
तरी आकाशाला काहीही फरक पडत नाही. आकाश अच्छेद्योयम अदायोयम म्हणून जे म्हटलेलं आहे आत्म्याबद्दल, तसंच आकाश आहे, कारण ते निरवय आहे. ते कापलं जाणार नाहीये, त्याला काहीही फरक पडणार नाही. तशी ह्याची स्थिती होते की ह्या जगातल्या व्यवहारांनी, ह्या इंद्रियांच्या व्यवहारांनी त्याच्यावरती कुठचाही परिणाम होत नाही. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, किंवा इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे, ते परकर्म बळात्कारे तो घेत नाही. ते त्याचं कर्म नाहीये, ते इंद्रिय चालतात. इंद्रिय आपली कामं करतात, तिथे त्याचा संबंध नाही. अशा पद्धतीने जसं आकाश निश्चळ राहतं, तसं ह्याचं मानस निश्चळ राहतं, तसा हा कायम निश्चळ राहतो. यायचा राजयोग संकेतू पावला तो अवधूतू, यावरीची वृत्तांतू अवधारी जोची. ही राजयोगाची म्हणजे अष्टांग योग अधिक शक्तिपात अनुग्रह जो घेतला, ही प्रक्रिया त्या अवधूत म्हणजे ज्याचा सगळा हा धून निघालाय, स्वच्छ जो झालेला आहे, त्याला, त्या शिष्याला ती प्रक्रिया कळली, अनुग्रहाचा त्याला लाभ झालेला आहे. आता पुढे काय झालं ते सांग. जे मनवाचे अगोचरू ते बोलता साकडे थोरू, तथापि ऐक तू चतुरू म्हणे मुकुंदराजू. मुकुंदराज म्हणतात की मनवाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले म्हणून सांगितलंय. तसंच इथे आहे की मन आणखीन वाचा यांच्या पलीकडलं ते स्वरूप आहे. ते जर का बोलायला लागलो तर वाणीला संकट पडतं. काय बोलणार त्याच्याबद्दल, काहीही सांगणं शक्य नाही. पण तू चतुर आहेस. चतुर आहेस म्हणजे परमार्थात तुझी बुद्धी सरळ अगदी सहजपणे जाऊ शकते, तिला ते ज्ञान होऊ शकतं. सूक्ष्म बुद्धी आहे, म्हणून तू ते ऐक असं मी मुकुंदराज म्हणतो. इति श्रीमद विवेक सिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्य संवादे स्वरूप समावेशो नाम प्रथम प्रकरणम समाप्तम. इथे आता ह्या विवेक सिंधू नावाच्या ग्रंथातलं, जिथे गुरुशिष्य संवादाचा स्वरूप आहे ज्या ग्रंथाला, तिथे स्वरूप समावेश म्हणजे आता इथे स्वरूपाची ओळख त्या शिष्याला करून दिलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये गुरु आणि शिष्याच्या बद्दल सांगितलंय, ग्रंथाच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणखीन स्वरूपाची शिष्याला झलक मिळालेली आहे गुरुकृपेने. गुरुकृपेच्यामुळे शिष्याला तो अनुभव प्रत्यक्ष प्राप्त झाला, म्हणजे त्याला समावेश झाला त्याचा त्या संप्रदायात, आणखीन त्या स्वरूपात. असं हे पहिलं प्रकरण जे आहे ते इथे संपलेलं आहे. पुढलं जे प्रकरण आहे तर ते ह्या अनुभवाचं दृढीकरण आहे. स्वानुभव दृढीकरण हे पुढल्या प्रकरणाचं नाव आहे. आणि तिथे मग त्या योगीराजाचं पुढे काय झालं, कसं काय त्याला ते स्वानुभवाचं दृढीकरण केलं मुकुंदराजांनी, त्याची सुरुवात कशी आहे ते आता पुढल्या प्रकरणात येईल. मला वाटतं आपली वेळ संपलेली आहे. जर का काही शंका असल्या तर विचारा. नमस्कार ज्योत्स्नाताई. हा बोला. प्रदीप कुलकर्णी बोलतोय, नाशिकहून. हा, आपण मध्यंतरी 1-2 प्रवचनापूर्वी सद्गुरू कृपा करतात आणि शिष्या त्या झोळीमध्ये घेतो. ती झोळी आपल्याला आपल्या प्रयत्नाने पूर्ण करायची असते. जी काय फाटलेली असेल किंवा जे काय छिद्र असतील ते आपल्या नामसाधनेने किंवा सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे त्यांनी पूर्ण करायची असते. तर आजच्या प्रवचनात सुद्धा आपण जो उल्लेख केला की प्रत्येक शिष्याला अनुभव वेगवेगळे येऊ शकतात, त्याच्या कर्माप्रमाणे जे काय असेल तसं.
तर हो. जसं आपली झोळीमध्ये जेवढी छिद्र असतील त्याप्रमाणे तो अनुभव येऊ शकतो शिष्याला, किंवा जे काय ज्ञान सद्गुरू आपल्याला देतात आहे ते जेवढं ग्रहण होत आहे त्यानुसार तो अनुभव आपल्याला येऊ शकतो, हं. असं मला वाटतं. म्हणजे साधारण कोरिलेट करावं असं वाटतं त्यात आहे. ते बरोबर आहे का? फक्त जरा आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. अच्छा, बर. म्हणजे त्यावेळची आपल्या अंतःकरणाच्या स्थितीवरती पण अवलंबून असतं. बरोबर आहे. हा आपण हा. व्यस्त असलो किंवा हो अगदी अनुभव येईल म्हणून वाट जरी बघायला लागलो ना, हो. तरी देखील म्हणजे चित्त आपलं त्यांच्या शब्दात राहिलेलं नाहीये, हा त्याचा अर्थ होतो. आपलं बरोबर. वाट बघण्यात चित्त जातं. इतकी पूर्ण तिथे समर्पण, सूक्ष्मता आहे. पूर्ण समर्पण भाव पाहिजे त्यावेळेस पूर्ण. हा, त्यावेळेस जीवाचे कान करून ऐकणं हे जे आहे ऐकलं पाहिजे. ते पाहिजे. बरोबर. छान सांगितलं. धन्यवाद. श्रीराम. तर हॅलो. हा, बोला. हा ताई, मावशी, मी संजीवनी जोशी बोलतेय. हं. मला शक्तिपात आणि अष्टांग हे सिद्धी याच्याबद्दल मला थोडस सांगाल का? अजून थोडस डिटेल मध्ये मला थोडस जाणून शक्तिपात घ्यायचं. म्हणजे शक्तीचं संक्रमण असं त्याला म्हणतात. म्हणजे आता जे मी म्हटलं ना, की हो. आपल्याला शिष्याला म्हणजे पुढे जाण्याची ताकद जी लागते, हं. मार्गात पुढे रेटा देणं म्हणूया आपण, हो हो. अशा पद्धतीने आपल्याला थोडस पुढे ढकलणं हे त्या शक्तिपाताच्यामुळे होतं. आणि अष्टांग योग जो आहे, तर हा. तिथे शक्तिपाताचा तसा संबंध नाही. अष्टांग योग आपण जर का पाहिला तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या हो त्याच्या पायऱ्या आहेत. हो. आणखीन तिथे पहिले जे आहेत ते काही वैयक्तिक आहेत 5, सामाजिक 5 आहेत. हो बरोबर आहे. यम, हो हो. नियम, आसन हे वैयक्तिक आहेत. आणखीन अपरिग्रह वगैरे समाजाशी निगडीत आहेत. तर बरोबर. हे हं. सगळे म्हणजे चित्तशुद्धीला कारणीभूत आहेत. चित्त अच्छा. बुद्धी हं. सूक्ष्म होण्याला कारणीभूत आहेत. ते जर का हा. आपण व्यवस्थित केले, आसन, प्राणायाम हे हं. मनावरती विजय मिळवण्यासाठी आहे. बरं. हा हा. बरोबर. म्हणजे ही पूर्वतयारीपासून हा समाधीच्या ह्याच्यापर्यंत अष्टांग हा योगाने आपण हा जातो. आणि हा हा. तिथे देखील श्री गुरूंच्या मार्गदर्शनाच्या शिवाय आपण जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. बरोबर बरोबर आहे. दोन्ही मार्गात तसा म्हटलं तर भेद नाहीये. कारण हा. शिष्याला ध्यानाला हं. सगळ्याच मार्गात थोडंफार तरी ध्यान शिकवायलाच लागतं. हो हो. बसायला त्याच्यासाठी एका जागी लागतच. जे खरंय. वागण्याचे नियम आहेत त्याला तिथे यमनियम म्हणून नाव द्या. पण बरोबर. बाकी नाही तर नामाची 12 किंवा आणखीन सुद्धा पथ्य सांगितलेली आहेत, ती काय आहेत? ती तशाच हं. तऱ्हेची आहेत. बरोबर. किंवा ज्ञानयोगाच्या ह्याच्यात देखील जे शुद्ध चित्त व्हायला लागतं, निष्काम कर्म, निष्काम उपासना, ही देखील उपासना. त्याचीच भावंड आहेत. सगळे खरंय. जे सांगतायत ते पूर्व तयारीचं आपल्याला त्याच पद्धतीने जायला लागतं. आणि ती झाल्याशिवाय, चित्त शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि हा बरोबर. शक्तिपात आणखी अष्टांग योग ह्या पद्धतीने पुढे आहे. अच्छा. समजलं ताई, समजलं. धन्यवाद. श्रीराम. चला थांबायचं मग. श्लोक घेऊ. हा, घ्या. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांती पदी वैसवी, विनती हीच असेल मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.